नमस्कार श्रोतेहो, मी रुपाली कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपण योगीराज बागुळ यांचं प्रिय रामू हे पुस्तक वाचत आहोत. गेल्या भागामध्ये आपण रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लग्न सोहळा पाहिला. आता पुढे रामजी आणि भीमाबाई यांना एकूण 14 अपत्ये झाली. त्यातली फक्त 7च जगली. गंगा, सखू, मंजुळा आणि तुळसा या 4 मुली, तर बाळाराम, आनंदा आणि भिवा ही 3 मुले. भिवा हे शेंडेफळ म्हणजे 14वे अपत्य. तत्कालीन सामाजिक रूढीनुसार सुभेदारांनी 4ही मुलींचे लग्न अल्पवयातच उरकली. त्यांचे 4ही जावई फलटणीमध्ये नोकरीला होते. गंगाचे यजमान लाखाडेकर, सखूच्या पतीचे नाव मावळणकर, मंजुळाचा विवाह येसू रामजी पंदीकर यांच्याशी झाला, तर तुळसा हिचे लग्न धर्मा केतकर यांच्याशी झाले होते. मंजुळास गणपत नावाचा मुलगा होता, तर तुळजाला केशव. रामूचे 2 दिवसांनी परतमूळ झाले आणि ती सुभेदारांच्या घरी नांदायला आली. मामा व काकांच्या घरातील आणि सासरच्या घरातील वातावरण बराच फरक होता. सुभेदारांच्या घराला शिस्तीला अतिशय महत्त्व होते. सुभेदारांचे कुटुंब सुसंस्कृत आणि विनयशील होते. रामूचा सासर घरचा पहिला दिवस आणि पहिली संध्याकाळ. दिवाबत्तीच्या वेळी पांगळलेली सर्व कुटुंब सदस्य न चुकता घरात जमा झाले. सायंकाळची प्रार्थना सुरू झाली. सुभेदारांच्या कंठातून कबीरांचे दोहे प्रसवू लागले. नेहमीप्रमाणे सर्व कुटुंबीय त्यांना साथ देऊ लागले. त्यांचा जाडसर परंतु दीर्घगंभीर आणि ऐकणाऱ्यांच्या हृदयात खोलपर्यंत पोचणारा आवाज घरभर घुमू लागला. मन के मारे मन गए, बन तजी कस्ती माही, कहे कबीर क्या कीजिए, यह मन ठहरे नाही. मन के हारे हार है, मन के जीते जीत, कहे कबीर पिऊ पाइये, मन ही की परतीत. कबीरांचा पहिला दोहा संपला. दुसरा दोहा सुरू झाला. रामूला हे सारं नवीन असलं तरी मनाला हवंहवंसं वाटणार होतं. ती अडाणी असली तरी समज खूप होती. तिची बुद्धी तल्लख होती. रामू दोह्यातल्या शब्दांचा अर्थ तिच्या परीने लावण्याचा प्रयत्न करू लागली. सुभेदार दुसरा दोहा गाऊ लागले. आनंदाचा आवाज सुभेदारांपेक्षा गोड होता. अर्धा तास भरकन निघून गेला. आनंद प्रार्थनेला शेवटचा दोहा म्हणू लागला. साच बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप, झाके हृदय साचे है, ता हृदय गुरु आप. कहे कबीर विचार करी, वो है पद निर्वाण, सती ले मन में रखिए, जहाँ न दूजी आन. साधु भया तो क्या भया, माला पहरी 4, बाहर भेष बनाईया, भीतर भरी भंगार. नववधू रामू सुभेदारांच्या शिस्तप्रिय घरातल्या वातावरणात हळूहळू रमू लागली. घरातल्या माणसांमध्ये समरस होऊ लागली. महिनाभराने काका व काकी आले. भिवा व रामीला पाहुणचारासाठी भायखळ्यास घेऊन गेले. रामीचा लग्नाचा चुडा उतरवून नवीन हिरवा चुडा भरला. सुभेदारांची थोरली बहीण मीराबाई रामीला स्वयंपाकाचे आणि घरातील इतर कामाचे धडे देऊ लागले. मीरा आत्याला घरातील सर्व लहान थोर बयो म्हणूनच संबोधित. तशी रामीने घरातली नेहमीची बरीचशी कामं आईकडून आणि आईनंतर काकी व मामीकडून आत्मसात केली होती. ती घरात अदबीने वागत असे. तिच्या मृदू आणि लाघवी स्वभावामुळे अल्पावधीत ती सर्व कुटुंबाची आणि चाळीतील आजूबाजूंच्या बायांची आवडती झाली. काही दिवसातच थोरली जाऊ लक्ष्मी आणि तिचे चांगले सूत जुळले. कोणतीही घरची आणि बाहेरची कामं त्या दोघी संगतीने करू लागल्या. मिळून राहू लागल्या. लक्ष्मीही तिच्या परीने रामीला काही गोष्टी शिकवित होती, समजावित होती.
प्रार्थनेतल्या दोहांच्या शब्दांचे अर्थ रामू जावईला विचारित असे. प्रार्थनेच्या वेळी सुभेदार अनेकदा दोह्यांचे निरूपण करीत, त्यामुळे लक्ष्मीबाईस त्यांचे अर्थ माहीत असत. रोजच्या प्रार्थनेतले दोहे हळूहळू रामूलाही पाठ होऊ लागले. भिवाने एल्फिस्टन महाविद्यालयात प्रिव्हियसच्या वर्गात प्रवेश घेतला होता. मात्र त्याला गणित विषय जड जाऊ लागला. 1-2 प्राध्यापक वगळता कोणी त्याला म्हणावे तसे सहकार्य करीत नसत. त्याच्या अडचणींचे निराकरण करीत नसत. अशातच भरीतभर भिवाला टायफॉइडचा आजार ग्रासला. अंगात ताप भरू लागला. अशक्तपणा जाणवू लागला. सुभेदारानं एकीकडे भिवाच्या प्रकृतीची तर दुसरीकडे याच्या अभ्यासाची काळजी वाटू लागली. तापामुळे भिवाला खूपच अशक्तपणा आला होता. अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. 11 सप्टेंबर 1908 रोजी भिवाने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र लिहून कळवले की गणित विषयाचा अभ्यास अपूर्ण असल्यामुळे मी यावर्षी परीक्षेस बसू शकणार नाही. रामी कोकणी पद्धतीनं लुगडं नेसू लागली. ती कोकणी भाषेतच बोलत असे. 10-11 वर्षाच्या त्या जीवाला नऊवारी लुगड्याचा पसारा आवरत नसे. तिची तारांबळ पाहून बयोस आणि लक्ष्मीबाईस हसू येई. भिवा उपचारानंतर आजारातून बरा झाला. तो झटून अभ्यास करू लागला. वर्ष निघून गेले. 1909 साली त्याने प्रिव्हियसची परीक्षा उत्तीर्ण केली. भिवाने BA इंटरच्या वर्गात प्रवेश घेतला. घरात खाणारी तोंड वाढत होती, मात्र मिळकत तेवढीच होती. प्राध्यापक KB इराणी व प्राध्यापक मुल्लर असे 1-2 प्राध्यापक तेवढे भिवाला कधी सदरा देऊन तर कधी अभ्यासासाठी पुस्तके देऊन मदत करीत. अन्यतः त्याला महाविद्यालयाचे जीवन म्हणावे तेवढे उत्साहवर्धक वाटत नव्हते. भिवाने BA इंटरमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सुभेदारांनी त्यांचे बिराड डबक चाळीतून परळच्याच BIT चाळीतील 1 नंबर इमारतीतील दुसऱ्या माळ्यावरील समोरासमोर असलेल्या 50 आणि 51 नंबरच्या खोल्यांमध्ये हलवले. 50 क्रमांकाची खोली भिवाच्या अभ्यासासाठी मिळूकर केली तर 51 नंबरच्या खोलीत सर्व संसार थाटून सुभेदार तिथे कुटुंबासह राहू लागला. रामी आता घरात आणि संसारात चांगलीच रमली होती. तिला वयाच्या मानाने समजही बरी झाली होती. तिला चाळीच्या आणि कुटुंबातील वर्दळीत नवऱ्याबरोबर हितकूच करण्यासाठी क्वचितच वेळ व संधी मिळत असे. भिवा अभ्यासात आणि खेळण्यात दंग तर रामी घरातील कामात व्यस्त. भिवाने जास्त वेळ खेळलेलं सुभेदारांना आवडत नसे. कधी कधी ते भिवावर ओरडत असत आणि रागवतही. क्वचित एखाद्या वेळी सुभेदार भिवाला मारण्यासाठी धावले की भिवा बयोच्या मागे लपत असे. मीरा आत्या म्हणजे बयो भिवाच्या मदतीला धावून येई. भिवावर कोणीही ओरडलेलं आणि किंवा तापलेलं तिला अजिबात आवडत नसे. सुभेदारांनी सुद्धा मीराबाई सुभेदारांपेक्षा थोरली असल्यामुळे सुभेदारही तिच्याबरोबर अदबीनं वागत, तिचा मान ठेवत. ती अपंग असल्यामुळे तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. आता रामीला 13व संपून 14वं वर्ष लागलं होतं. लग्नानंतरची तिची शरीरयष्टी पूर्वीसारखी शेलाटी होती. उंची मात्र वाढली होती. चेहऱ्यावर तरुणपणाच्या छटा उमलत होत्या. प्रकृतीच्या नियमानुसार तिचं शरीर उभारू लागलं. ती पहाटे उमलणाऱ्या फुलासारखी मोहक दिसू लागली. इंटर पास झाल्यानंतर भिवा BA सेकंडमध्ये दाखल झाला. चाळीतील एका समाजाच्या व्यक्तीकडून भिवा सुट्टीच्या दिवसात तबला वाजवण्यास शिकला. लग्न होऊन 3 वर्ष झाली तरी अजून भिवाला संसाराचा लळा लागला नव्हता. रामीची थोरली जाऊ लक्ष्मीचा पाय जड झाला. तिला पहिल्या अपत्यासाठी दिवस गेले. दिवसागणिक तिची ओटी वाढू लागली. दिवस भरले. लक्ष्मी बाळंत झाली. पहिला मुलगा झाला. साल होतं 1911. रामजी आणि आनंदासह सर्व कुटुंबास आनंद झाला. बाळाचं नाव ठेवलं गंगाधर. फार दिवसांनी पाहिलं बाळ घरात.
सुभेदारांना भिवा पदवीधर झाल्याची स्वप्न पडू लागली. हळूहळू भिवाला त्याच्या अभ्यासाच्या जबाबदारीची जाणीव होऊ लागली. चाळीतील दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत चालणारा गोंधळ आणि गोंगाटात त्याचा अभ्यास नीट होत नसे. महाविद्यालयातील के.बी. इराणी या पर्शियन प्राध्यापकानं त्याची परळमध्येच असलेली एक खोली भिवाला अभ्यासासाठी दिली. ते भिवाला अधूनमधून मदत करीत असत, कारण भिवाला प्रत्येक वर्षी पर्शियन भाषेत चांगले गुण मिळत असे. तो रोज सकाळी महाविद्यालयात निघून जाई. बायको रामी आणि लक्ष्मीबाई यांच्याकडून भिवाच्या दुपारचा जेवणाचा डबा तिकडेच कामाला जाणारी एक व्यक्ती घेऊन जात असे. रामी जमेल तशी नवऱ्याची आवडनिवड जपत होती. दुपारचे जेवण झाल्यानंतर भिवा प्राध्यापक इराणींच्या खोलीवर अभ्यास करी व संध्याकाळी घरी परतत असे. आता त्याचा हुडपणा बराच कमी झाला होता. घरात सकाळ संध्याकाळ दोहे आणि अभंग नित्यपणे म्हटले जात. थोरला भाऊ आनंद तर गोड सुरात अभंग आणि दोहेही म्हणत असे व त्याला भिवा तबल्याची साथ देई. घरातील सर्व कुटुंबीय मग्न होऊन तबल्याच्या लयबद्ध चालीवर दोहे ऐकत व टाळ्यांची साथ देत. अशावेळी घरातील वातावरण अतिशय मंगलमय वाटे. अशातच भिवाचे BA द्वितीय वर्ष संपले. तो परीक्षा देऊन मोकळा झाला. निकाल लागला. भिवा BA अंतिम वर्षात दाखल झाला. सुभेदारांची उत्सुकता शिगेला पोचली आणि अशातच रामीचा पाय जड झाला. तिची कूस भरू लागली. रामीच्या कुशीत अंकुर वाढत होता. लक्ष्मीचा गंगाधरही वाढत होता. भिवाने आता BIT चाळीतील 50 क्रमांकाच्या खोलीतच अभ्यास सुरू केला. रात्रीची जेवणं झाली की सुभेदार भिवाला त्याच्या अभ्यासाच्या खोलीत झोपण्यास सांगत असत, कारण चाळीतला गोंधळ उशिरापर्यंत सुरू असे. रात्री 2 वाजेपर्यंत सुभेदार जागे राहत, तर भिवा झोपलेला असे. चाळ झोपली की 2 वाजता सुभेदार भिवाला अभ्यासासाठी उठवीत. तो अभ्यासाला बसला की ते अंथरुणावर आडवे होत. भिवा अभ्यासासाठी झटत होता आणि सुभेदार त्याच्याकडून अभ्यास करून घेण्यासाठी, भिवाला घडवण्यासाठी. रामीचं पहिले अपत्य जन्माला येणार होतं. तिला सारखं कसं अप्रूप वाटत होतं. शरीर जरासे सुडोल झाले होते. मन मोहरून येत होतं. काही दिवसातच तिला आई हा अमूल्य अलंकार मिळणार होता. रिवाज म्हणून 7व्या महिन्यात रामीची ओटी भरण्याचा घरगुती सोहळा केला. फक्त जवळच्या नातलगांना बोलावलं. डोहाळ्याचं जेवण झालं. भिवाची BA अंतिम वर्षाची परीक्षा जवळ आली होती. 1912 सालच्या नोव्हेंबर महिन्यात तो BA पदवीची परीक्षा देऊन मोकळा झाला. भिवाचा नोव्हेंबर महिना परीक्षेच्या धांदलीतच गेला. रिकाम्या वेळात भिवा भारतातील महनीय व्यक्तींचे चरित्र वाचत असे. त्यांचे कार्य जाणून घेत असे. रामीचे दिवस भरत आले होते. तिची कूस अजून वयोमानाने परिपक्व झाली नव्हती. अल्पवयातच ओटीत अंकुर वाढलेला. डिसेंबर महिना सुरू झाला. एक एक दिवस सुरू लागला. डिसेंबरची 10 तारीख उगवली अन मावळलीही. रामी 14 वर्षाचा जीव आणि त्या जीवातही आणखीन एक दुसरा जीव. 11 तारखेला रामीच्या ओटीपोटात अधूनमधून दुखू लागलं. लक्ष्मी, बयो व शेजारच्या जाणकार वृद्ध बाया जमून समजून गेल्या. वर्षाला निरोप देणारा महिना म्हणजे डिसेंबर. 12 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून रामीच्या ओटीत जास्तच दुखू लागलं. बाळंत कळा येऊ लागल्या. रामीला हे सारं नवीन होतं. बाळ जन्माची चाहूल लागली. चाळीतच राहणाऱ्या समाजातील एका वृद्ध सुईणीनं, बयोनं तेवढ्या रात्री निरोप पाठवला. बंब पेटवण्यात आला. खोलीसमोर पाणी तापू लागलं. 12 डिसेंबर पहाटे रामीच्या पोटी एक बाळाला जन्म झाला. रामीला मुलगा झाला. अल्प वयात गरोदर असल्यामुळे बाळ अतिशय अशक्त होतं. त्यातच रामी एकेरी हाडाची. तिला आई झाल्याचा आनंद झाला. मात्र भल्या सकाळी सुभेदारांना आणि भिवाला ही खुशखबर कळली.
सुभेदार भिवाच्या लेकराचे आजोबा झाले आणि भिवा बाप. सुभेदारांना खूप आनंद झाला. ही बातमी अख्ख्या BIT चाळीत पसरली. क्रांतिबा ज्योतिराव फुले यांनी एका तरुण ब्राह्मण गरोदर विधवेचा जीव वाचवला. तिला जे अपत्य झालं ते त्यांनी दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं होतं यशवंत. सुधारककार गोपाळ गणेश गडकरांनी त्यांच्या पहिल्या अपत्याचं नाव ठेवलं होतं यशवंत. भीमराव ज्योतिबांच्या विचारांनी प्रभावित झालेला त्याने आगरकरही वाचले होते. त्याचा आदर्श समोर ठेवून 12 दिवसांनी बाळाचं बारसं करून रामजींनी नाव ठेवलं यशवंत. अशातच डिसेंबर महिना आणि 1912 साल संपलं. 1913 साल सुरू झालं. जानेवारी महिनाही संपला. सुभेदार भिवाच्या पदवी परीक्षेच्या निकालाची आतुरतेनं वाट पाहत होते. फेब्रुवारी महिन्याच्या 18 तारखेला परीक्षेचे निकाल घोषित झाले. भिवा BA पास झाला. सुभेदारांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. 2 महिन्यापूर्वी भिवा बाप झाला आणि या फेब्रुवारी महिन्यात तो BAची परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याला 36% गुण मिळाले. सुभेदारांची इच्छा पूर्ण झाली. त्यांचा आनंद गगनात मावेना. त्यांनी भिवाच्या जन्मापासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं. मात्र हा आनंदाचा दिवस पाहण्यास भिवाची आई भीमाबाई हयात नव्हती. एवढ्या शिक्षणामुळे भिवाला कुठेही मोठ्या पगाराची नोकरी सहज मिळणार होती. सुभेदारांनी भिवाच्या शिक्षणासाठी आतापर्यंत भयंकर काटकसरीनं दिवस काढले होते. त्याला पदवीधर करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले होते. आता दिवस बदलणार होते. प्रत्येक महिन्याकाठी मोठ्या पगाराची रक्कम घरात येणार होती. सुभेदारांबरोबर रामीही सुखी दिवसांचे स्वप्न पाहू लागली. घरातील वातावरण आनंदी आणि उत्साहित होतं. एके दिवशी संध्याकाळी सुभेदार भिवाला म्हणाले, मी मुंबईच्या गव्हर्नर साहेबांना भेटून तुझ्यासाठी मुंबईमध्ये चांगल्या नोकरीची चौकशी करणार आहे. माझ्या नोकरीकरिता तुम्ही गव्हर्नर साहेबांना भेटण्यास तसदी घेऊ नका. माझ्या शिक्षणासाठी बडोद्याच्या महाराजांनी शिष्यवृत्ती देऊन अतिशय मोलाची मदत केली आहे. त्यांचे ऋण फेडण्यास मी विचार करतो आहे. मी महाराजांच्या संस्थानात जाऊन तिथे ते देतील ती नोकरी करणार आहे. भिवा वडिलांना म्हणाला. सुभेदार अवाक झाले. भिवा वेगळा विचार करतो आहे हे त्यांच्या गावीही नव्हतं. त्यांना आश्चर्य व्यक्त वाटलं. महाराजांची ऋण तू येथे नोकरी करीत असताना फावल्या वेळात समाजकार्य करूनही फेडू शकतोस. बडोद्याला जाण्याचा विचार सोडून दे, सुभेदार भिवाला म्हणाले. त्यांचे हे बोलणे घरातील सर्व कुटुंबीय ऐकत होते. रामी ताण्या यशवंताला मांडीवर घेऊन आतल्या खोलीत बसली होती. तिचे कान मात्र दोघांच्या बोलण्याकडे होते. रामीलाही नवऱ्याने बडोद्याला जाऊ नये असं मनातून वाटत होतं, पण ती बोलू शकत नव्हती. सासरे घरात असले की रामू बांगडीचाही देखील आवाज येणार नाही याची दक्षता घेई. ती सासऱ्याबरोबर खूप आदबीने वागत असे. सुभेदार भिवाची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत असे. त्याला ते बडोद्याला जाण्यापासून परावृत्त करू पाहत होते. त्यांनी आतापर्यंत भिवाला जणू हृदयाच्या कुपीतच जपले होते. बाह्य जगातील जातीयतेची दाहकता त्याला जाणवू दिली नव्हती. भिवा म्हणजे रामजींचा प्राणवायू होता. भिवा मात्र त्यांच्या निर्णयावर ठाम होता. यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झाले. सुभेदार भिवाला नजरेआड करू इच्छितच नव्हते. त्यांच्या भिवामध्ये खूप जीव होता. भिवा त्यांच्या निर्णयावर ठाम होता. दोघांची मनं विषण्ण झाली. त्या रात्री दोघेही जेवले नाही. रात्रभर सुभेदारांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. भिवाची चिंता मनाला अस्वस्थ करीत होती. भिवा बडोद्याला गेला तर त्याचं कसं होईल? खाण्यापिण्याकडे कोण लक्ष देईल? त्याच्या प्रकृतीची कोण काळजी घेईल? नवे शहर, नवे लोक, नवी वस्ती असे अनेक प्रश्न सुभेदारांना भेडसावत होते. ते रात्रभर एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होत होते.
तीच अवस्था रामीची होती. तेच प्रश्न रामीलाही सतावत होते. तिलाही रात्रभर झोपेनं अवेरलं होतं. दुसऱ्या दिवशी सुभेदार भिवाबरोबर बोलणं टाळू लागले. काही वयस्कर ज्ञाती बांधवांनी भिवाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो त्याच्या निर्णयावर अढळ होता. भिवानं बडोद्याच्या महाराजांना पत्र लिहून कळवलं की आपण द्याल ती नोकरी करून आपले ऋण फेडावे अशी माझी इच्छा आहे. महाराजांनी भिवाला बडोद्याला बोलावून घेतलं. भिवा बडोद्याला जाण्याच्या तयारीला लागला. सुभेदार हतबल होऊन हे सारे पाहत होते. त्यांचा चेहरा उदासवाणा झाला होता. मनातील नाराजी चेहऱ्यावर पसरली होती. ते भिवाशी बोलत नसले तरी त्यांच्यासाठी त्यांचं काळीज तुटत होतं. त्यांनी आतापर्यंत भिवाला बाहेरचं जग माहीत होऊ दिलं नव्हतं. त्याला कधी आईची उणीव भासू दिली नव्हती. त्याला ऊनवार माहीत नव्हता. तो पित्याच्या पंखाखालीच वाढला होता. सुभेदारांसाठी त्यांचा भिवा म्हणजे त्यांची ऊर्जा होती. त्यांनी त्याला पापणीच्या पंखावर जपलं होतं आणि आता अशी एकदम ताटातूट. सुभेदारांना हा विरह सहन होणारा नव्हता. भिवा हट्ट सोडण्यास तयार नव्हता. त्याची बडोद्याला जाण्याची सिद्धता झाली. 22 जानेवारी 1913 रोजी त्याने बरोबर घेण्याच्या चीजवस्तू व कपडे बॅगेत भरले. घरातलं वातावरण तणावपूर्ण होतं. रामीचे डोळे रडत होते आणि मनही. ती तिच्या भावना व्यक्तही करू शकत नव्हती. भिवा 23 जानेवारी 1913 रोजी बडोद्याला जाण्यासाठी निघाला. घरातून निघतेवेळी भिवा त्याच्या आवडत्या बयोच्या पाया पडला. तिनं साश्रू डोळ्यांनी या लाडक्या भाच्याच्या गालावरून, पाठीवरून आणि डोक्यावरून मायेनं हात फिरवले. भिवाच्या गालाचे पटापट मुके घेतले. आलाय बायला घेतल्या. त्यानंतर तो बाबांच्या पाया पडला. सुभेदार स्थितप्रज्ञ उभे होते. त्यांचं हृदय भरून आलं. तेही करारी स्वभावाचे. भिवाशी अवाक्षरही बोलले नाही. पाळण्यात झोपलेल्या यशवंताच्या डोक्यावरून हात फिरवताना भिवाने रामीकडे प्रेमाचा एक कटाक्ष टाकला. थोरला भाऊ आनंद भिवाला पोचवण्यासाठी थेट बडोद्यापर्यंत जाणार होता. भिवाने बॅग उचलली. तो चाळीच्या पायऱ्या उतरू दृष्टीआड झाला आणि सुभेदार मटकन खाली बसले. त्यांनी हाय खाल्ली. आतापर्यंत रोखून धरलेली आसवं डोळ्यातून खटकन निखळली. रामीच्या उरातून मुंदका बाहेर पडला. तिच्या पदराचा शेव आसवानी चिंब होऊ लागला. सुभेदारांना भिवाशिवाय कुटुंब म्हणजे कल्पनातही वाटत नव्हतं. जीवातला जीव दूर झाला की माणसाची काय अवस्था होते हे BIT चाळीतले लोक पाहत होते. भिवा बडोद्याला गेल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून सुभेदारांच्या अंगात ताप भरला. त्यांनी जेवण कमी केलं, बोलणं कमी केलं. त्यांचे मन झुरत होते, एकांतात विचार करीत होते. माझा भिवा कसा असेल? तो जेवला असेल का? त्याची तब्येत बरी असेल ना? तिथे त्यांची काळजी कोण घेणार? सुभेदार भिवासाठी झुरणी लागले. चिंता माणसाला चितेकडे घेऊन जाते म्हणतात, ते उगीच नाही. सुभेदारांनी 4ही दिवसात अंतरून धरलं. ध्यास फक्त भिवाचा होता. लक्ष्मी आणि रामी पितृवत सासऱ्यांची सेवा करू लागल्या. भिवाची सावत्राई जिजाबाई पतीच्या उषा पायथ्याला चिंताग्रस्त होऊन बसली होती. त्यांनी औषधोपचार ठाम नकार दिला. भिवा हेच त्यांच्या आजाराचं औषध होतं. रामी तर सारखी तिच्या मामंजीच्या आजूबाजूला वावरत होती. तिला पित्या समान असलेल्या सासऱ्यांसाठी काय करू की काय नको असं झालं होतं. कधी कधी ती त्यांच्या पायाजवळ बसून अश्रू ढाळली. अशाही अवस्थेत सुभेदार कण्यावत रामूला समजुतीच्या 4 गोष्टी सांगत. गंगा, तुळसा, मंजुळा आणि सखू या मुलीही सासरहून येत होत्या. पित्याची सेवा करीत होत्या. आपण आजारी असल्याचं भिवाला कोणी कळवू नये असं सुभेदारांनी कुटुंबियांना निक्षून सांगितलं. वडील आजारी असल्याचे कळल्यास त्याची चिंता वाढेल. तो नव्याने नोकरीला लागलेला. त्याचं कामामध्ये लक्ष लागणार नाही असं सुभेदारांना वाटलं असावं.
सुभेदारांसह रामीलाही भिवा तिच्या इच्छेनुसार तो बडोद्याला नोकरीसाठी गेला आहे, त्यामुळे तिकडे तो आनंदात असेल असं वाटत होतं. मात्र भिवा तरी तिकडे कुठे सुखात आणि आनंदात होता. तो जातीयतेच्या छळाला तोंड देत होता. बडोद्यातील कार्यालयात तर त्याची जणू नाकेबंदीच केली होती. जातीचा उल्लेख करून त्याला हिणवण्यात जात होतं. स्पृश्य सहकाऱ्यांकडून कार्यालयातले पाणी पिण्यासही मज्जाव करण्याचा प्रयत्न होई. फाईल्स व कागदपत्र दुरून फेकली जात होती. खाण्यापिण्याचे हाल होते. 4 दिवसांनी भिवानं पित्यास एक पत्र पाठवलं. मात्र वडिलास चिंता वाटेल म्हणून त्याने त्यामध्ये तो तिथल्या धर्मांत हिंदूंचा किती जाच सहन करतो याविषयी अवाक्षरही लिहिलं नव्हतं. भिवाला बडोद्याला जाऊन आठवडा झाला आणि कार्यालयात असतानाच एके दिवशी दुपारी भिवाच्या हातात मुंबईहून पाठवलेली तार पडली. वडील अत्यवस्थ आहेत, ताबडतोब निघून ये. बाबा आणि अचानक अत्यवस्थ? भिवाला आश्चर्य वाटलं. तो लागलीच 1 फेब्रुवारी 1913 रोजी मुंबईला निघाले. तो बडोद्याहून रेल्वेत बसला. मनात अनेक बऱ्या वाईट विचारांनी गर्दी केली होती. चित्त थाऱ्यावर नव्हतं. कधी एकदाचं मुंबईला पोचतोय आणि बाबांना भेटतोय असं झालं होतं. हृदय भरून येत होतं. मनात आठवणींची दाटण होत होती. मधूनच डोळ्यात आसवांची गर्दी होत होती. बाबांची छबी नजरेसमोर तरळत होती. गाडी सुसाट धावत होती आणि तिच्यापेक्षा वेगानं त्यांचं मन. सुरत रेल्वे स्टेशन आले. गाडी जरा वेळ थांबणार होती. तेवढ्यात वेळेत वडिलांसाठी त्यांची आवडती सुरतची बर्फी मिठाई घ्यावी म्हणजे त्यांना बरं वाटेल म्हणून तो स्टेशनच्या बाहेर पडला. मिठाई घेतली. रेल्वे स्टेशनवर परत येऊन पाहतो तर गाडी निघून गेली होती. मनातली अस्वस्थता प्रचंड वाढली. त्याला क्षणभर स्वतःची चीड आली. आता दुसरी गाडी सकाळची होती. सुभेदारांना शुद्ध येत जात होती. 1 फेब्रुवारीच्या संध्याकाळी घरात प्रार्थना सुरू झाली. प्रार्थनेनंतर हलक्या आवाजात सुभेदार बाळारामांना म्हणाले, आनंदा, माझा भिवा नाही आला अजून. बाळारामांनी वडिलांचा हात हातात घेतला. भिवाला तार टाकलीये, येत असेल तो. सुभेदारांनी प्रश्नार्थक अत्वारे करीत डोळे मिटून घेतले. भिवानं ती रात्र सुरतच्या रेल्वे स्टेशनवर अतिशय बेचैनीत काढली. सकाळी दुसरी गाडी आली. तो गाडीत बसला. 2 फेब्रुवारी रोजी 3ऱ्या प्रहरी त्याची गाडी दादर रेल्वे स्टेशनवर पोहोचली. तो धावतच परळकडे निघाला. त्याचा जीव पित्याच्या भेटीसाठी आतुर झाला होता आणि पित्याचा जीव भिवाच्या भेटीकरिता तळमळत होता. भिवा घरी पोचला. पाहतो तर वडील खरंच अत्यवस्थ त्यांच्या खोलीसमोर चाळीतील बरेच लोक जमले होते. चाळीतील बायका सुभेदारांच्या उषा पायथ्याशी चिंतित होऊन बसल्या होत्या. रामी यशवंतला मांडीवर घेऊन एका कोपऱ्यात अश्रू ढळीत होती. आनंदा सुभेदारांच्या उशाजवळ बसून होता. बाबांची अशी अवस्था पाहून भिवाचं काळीच सर झालं. उरात उमाळा दाटून आला. ते डोळे मिटून पडून होते. हृदयाचा भाता तेवढा संतपणे चालू होता. केवळ 8च दिवसात त्यांच्या शरीराची रया केली होती. बाबांसाठी आणलेला मिठाईचा पुडा भिवाच्या हातून नकळत निखळला. हृदय भरून आलं. डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली. तो धावतच बाबांजवळ जाऊन बसला. सुभेदार, तुमचा भिवा आलाय. कोणीतरी एक वृद्ध इसम मोठ्याने रामजींच्या कानाजवळ म्हणाला. सुभेदारांच्या चेहऱ्याचे भाव बदलले. चेहरा जरासा खुलला. विझण्यापूर्वी ज्योतीने प्रकाशावं तसा. त्यांनी हळूच डोळे उघडले. भिवाला डोळे भरून पाहिलं. त्याच्या डोक्यावरून पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि सुभेदाराच्या कुडीतला श्वास बंद झाला. हृदयाचा भाता नेहमीसाठी शांत झाला. बाबा शिवाचा ऊर चिरणारा अंबरटा चाळभर पसरला. धन्यवाद. श्रोतेहो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील. धन्यवाद.
पुन्हा भेटू उद्याच्या भागात.